खरं म्हणजे मला माहिती आहे प्रचार आहे, हा वेळ प्रचारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न. अडीअडचणी असतात. कोणा इकडं फोन करायचे असतात, तिकडे फोन करायचे असतात, कोणाचा DP जळाला, कोणाचं काय असतं. ह्या सगळ्या समस्यांसाठी मी गेले 20 वर्ष जनता दरबार भरवतो. खासदार असो किंवा खासदार नसो, या दोन्ही स्थितीमध्ये मी जनता दरबार कधी बंद केला नाही. 20 वर्षामध्ये हा आजचा 813वा जनता दरबार भरवला आहे. खरं म्हणजे पराभूत झाल्यानंतर मी फॅमिलीबरोबर किंवा इकडं कुठंतरी मोजमजा करण्यासाठी रविवारची हॉलिडे हे करण्यासाठी इकडं तिकडं जाऊ शकलो असतो. परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या मतदारसंघातले मायबाप हेच माझी फॅमिली आहे आणि म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणं हे माझं आद्य कर्तव्य समजून मी जनता दरबारामध्ये उपस्थित राहत असतो. आज माझी कुटुंब अर्ध कुटुंब मुंबईला आहे. आज माझी 2 मुलं आणि मंडळी इथं जरी असली तरी बाकी सगळं कुटुंब मुंबईला आहे. पण हे सगळं आता माझ्या नातवंडांना मी गेले महिनाभर भेटू शकलो नाही. पण ठीक आहे, माझ्या दृष्टीनं जनता दरबार महत्त्वाचा म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं. काल मोहिते पाटलांचं पुतणीचं लग्न चाकण या ठिकाणी पार पडलं. त्या ठिकाणी अमोल कोल्हे असं म्हटले लेट पोचले म्हणून, घड्याळ गेले म्हणून वेळ विसरली, पण इथं आलोय. ह्या सर्वांच्या वधूवरांच्या आयुष्यात तुतारी वाजवा अशा शुभेच्छा दिल्या. खरं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडून कुठं गेले हे मला माहिती नाही. गेल्या 5 वर्षामध्ये 1825 दिवसामध्ये ते सांगतात की दिल्लीला जावं लागतं, खासदारांना दिल्लीत थांबायचं असतं. 1825 दिवसामध्ये दिल्लीमध्ये ह्या ग्रस्ताचे फक्त 161 दिवस उपस्थिती होती. 161 1825 दिवसापैकी. मग बाकी दिवस कुठं होते? मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेची क्रुशियल बैठक चालू असताना अजितदादा असतील, सगळे शासकीय अधिकारी असतील, त्या बैठकीमध्ये हे ग्रस्त गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये व्यस्त असल्यामुळं VCवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठक फिल्म सिटीच्या गोरेगावच्या सेटवरून मंत्रालयामध्ये ती बैठक त्यांनी तशी आयोजित म्हणजे उपस्थित केली होती. म्हणजे मतदारसंघाकडं टोटली दुर्लक्ष. आणि आता निवडणुकीची वेळ आली म्हणून तुमच्या घड्याळाची वेळ चुकते, हे चुकीचं आहे. आता सगळंच तुमचं चुकलेलं आहे. घड्याळाची वेळ चुकली म्हणजे याचा अर्थ काय? गेले इतके 5 वर्षामध्ये ना तुम्ही दिल्लीमध्ये, ना लोकांची कामं. मतदारसंघामध्ये सांगायचं मी दिल्लीमध्ये व्यस्त आहेत, खासदारांनी गल्लीत फिरायचं नसतं, दिल्लीत कामं करायची असतील. दिल्लीमध्ये गेल्यावर फक्त 161 दिवस, म्हणजे तुम्हाला जो वेळ दिला आहे जनतेनं त्याच्या 10% सुद्धा 8% तुम्ही दिल्लीमध्ये उपस्थित दाखवली आणि 2% सुद्धा उपस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये नव्हती. यावरून ओळखा. आता निवडणूक आली म्हणून लोकांना काहीतरी भासून द्यायचं की मी काम केलं आहे, लोकांना भासून द्यायचं की मी माझे प्रश्न मांडलेत. आता सरळ मी आपल्याला कॅल्क्युलेशन देतो, सरळ तुम्हाला ॲनालिसिस देतो. त्यांच्या 5 वर्षामध्ये त्यांनी मांडलेले प्रश्न, तोंडी मांडलेले प्रश्न फक्त 16. 5 वर्षामध्ये फक्त 16. माझ्या शेवटच्या 5 वर्षामध्ये मी तोंडी म्हणजे ज्याला लोकसभेमध्ये प्रश्न मांडायचा त्याची उत्तरं येतात अशा प्रश्नांची संख्या होती 84. त्यांचे होते 16 प्रश्नांच्या बाबतीत. सगळे म्हणजे लेखी आणि तोंडी जर धरली तर माझ्या प्रश्नांची संख्या होती 2014 ते 2019 मध्ये 1102. त्यांच्या तोंडी आणि लेखी प्रश्नांची संख्या होती 621. हे रेकॉर्ड मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. म्हणजे काय केलं? तुमच्या डिबेट म्हणजे लोकसभेमध्ये भाषणं, त्यांची 5 वर्षातली लोकसभेतली भाषणं फक्त 29 आहे. माझी 5 वर्षातली लोकसभेतली भाषणं 36 + 16 52 आहेत. 16 म्हणजे ही माझी खाजगी विधेयकं म्हणजे सरकारकडे एखाद्यामध्ये ज्वलंत प्रश्न आहे, सरकारनं ते बिल सरकारच्या बाजूने न मांडता एखाद्या खासदारानं जर बिल मांडलं ते बिल मंजूर व्हावं यासाठी प्रयत्न असतो, त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात. मी 16 मांडले. त्यातली 3 ही बैलगाडाच्या संदर्भातली होती. बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या, कायदा बदली व्हावा यासाठी ती बदली होती.
काही अजून अन्य बिलं असतील. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एकही प्रायव्हेट पेपर बिल मांडलं नाही. आता ते म्हणतात मी मांडली, चांगली केली, मी हे प्रश्न मांडले, पोटतिडकीनं मांडलं. ॲग्रिकल्चर विषयावर 29 भाषणापैकी फक्त 2च भाषणं ही शेतीविषयक होती. म्हणजे शेती विषयाचा त्यांना किती कळवळ आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. कांद्याच्या भावावरच माझे कमीत कमी 2-3 प्रश्न झालेले, त्याचं पण तुम्हाला रेकॉर्ड देतो. शेतीच्या याच्यावर प्रश्नावर माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडलेले आहेत, अनेक भाषणं त्या संदर्भात केलेली आहेत.